नमस्कार भक्तांनो. श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार म्हणजेच आपल्या घरातील मुलाबाळांच्या रक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अत्यंत पावन मानला जाणारा दिवस. श्रावणी शुक्रवारी माता जिवतीची पूजा का केली जाते आणि अगदी सोप्या पद्धतीने घरात ही पूजा कशी करावी, मुलांचे औक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तांनो, श्रावण महिना म्हणजे सण, व्रत आणि भक्तीचा महिना. या महिन्यात जसे श्रावणी सोमवाराला महादेवाची पूजा केली जाते, तसेच श्रावणी शुक्रवारी माता जिवतीची पूजा करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी, यशासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी हे व्रत अतिशय श्रद्धेने करते. पहिली गोष्ट म्हणजे माता जिवती कोण आहे आणि तिची पूजा का करतात. पौराणिक कथानुसार माता जिवती ही लहान मुलांची रक्षक मानली जाते. लहान मुलांना होणारे आजार, संकटे आणि वाईट नजरेपासून देवी आई मुलांचे रक्षण करते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी घरातील आई किंवा सुवासिनी स्त्रिया जिवितीचा कागद किंवा प्रतिमा पाटावर मांडून तिची पूजा करतात. या दिवशी मुलांचे औक्षण करून देवीकडे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना केली जाते. आता पाहूया जिवतीची पूजा कशी करावी. पहिली पायरी, सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेच्या ठिकाणी एक पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे. दुसरी पायरी, पाटावर जिवतीची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. फोटोला हळद, कुंकू, अक्षता लावाव्यात आणि दुर्वा, आघाडा आणि सुवासिक फुले अर्पण करावीत. तिसरी पायरी, देवीला पुरणपोळीचा किंवा गूळ खोबऱ्याचा महानैवेद्य दाखवावा. चौथी पायरी, संध्याकाळी घरातील लहान मुलांना पाटावर बसून कणकेच्या किंवा तूपवातीच्या दिव्यांनी त्यांचे औक्षण करावे. औक्षण करताना मनातल्या मनात देवीकडे प्रार्थना करावी, हे माता जिवती, माझ्या मुलाला उत्तम आरोग्य, चांगली बुद्धी आणि सुख समृद्धी दे. या दिवशी काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. आजच्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. मुलांवर अजिबात रागवू नका. शक्य असल्यास गरिबांना किंवा लहान मुलांना थोडे खाऊ किंवा दूध दान करा. घरातील देवी अन्नपूर्णा आणि कुलदेवीचे नामस्मरण नक्की करा. तर भक्तांनो, असा हा पवित्र श्रावणी शुक्रवार आपल्या कुटुंबासाठी अत्यंत मंगलमय ठरो. माता जिवती आणि आदिशक्ती महालक्ष्मी तुमच्या मुलांचे नेहमी रक्षण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या ओळखीच्या आईवडिलांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या भक्ती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील अशाच एका नवीन आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी. श्री स्वामी समर्थ.